हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तर आपण आज श्रावण घेवड्याची भाजी करणार आहोत. खूप छान मसालेदार चटपटीत अशा प्रकारे खूप छान लागते आणि श्रावण महिन्यात ही भाजी करावीच करावी. तर चला सुरू करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा मी कांदा भाजून घेतलाय आणि ते खोबरं कापून घेतलंय. त्याच्यात थोडासा आल्याचा तुकडा, लसूण एवढंच घालायचे. खूप काही सामान घालायचं नाही आपल्याला त्याच्यात, कारण सिंपल पद्धतीने करायचे पण एकच नंबर चटपटीत करायचे आपल्याला. तर काही भाज्या अशा असतात का त्या फक्त श्रावण महिन्यातच उपलब्ध असतात, त्याच्यामुळे यांना श्रावण घेवडा असं नाव आहे आणि ते श्रावण महिन्यातच भेटतो. आता वाळून ठेवलेलं तो राहतोच म्हणायला, पण भिजून करतात, पण त्याची चव एवढी छान नाही लागत जेवढी ही वल्ल्या शेंगांची आमटी छान लागते. तर चला सुरू करूया. आता ही बघा, तिला लागतोय कांदा अजून गरम आहे, तर मग गरम तिचा हात भाजला, तर मग मी थोडा गार करून दिला. तर आता मी थोडंसं आल्याचा तुकडा घेतलाय कापून. तर त्या आल्यात पण मला थोडंसं किडीसारखं वाटलं, तर मग ते कापून काढलं मी ते आल्याचा तुकडा आणि मग नंतर मग स्वच्छ करते, कारण कापल्यानंतर मला वाटलं तो किडीचा आहे अर्धा भाग. तर मग ते कापून घेतलं आणि आल्याचा तुकडा घेतलाय. थोडंसं खोबरं घेतलंय. 5-6 काप काढलेत का खोबऱ्याचे, खूप जास्त नाही. भाजी पण थोडीच करायची आणि 2 माणसांपुरती. तर थोडंसं शेंगदाणे टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर असे श्रावण घेवडा म्हणा किंवा चण्याची भाजी किंवा असं जे कडधान्याची भाजी असतं ना, ते आपल्यासारखी म्हणजे आपल्या जनरेशनमध्ये जेवढं जास्त कोणी खात नाही. पण खरं सांगू का, पहिली जनरेशन म्हणजे आपले आईवडील, आजोबा, आजी, त्यांना ह्या गोष्टी एवढ्या आवडतात का आपल्याला जसे सँडविच, बर्गर, पिझ्झा आवडतो तसं त्यांना ह्या गोष्टी आवडतात. त्यांना हे म्हणजे ह्याच्या जर गप्पा त्यांच्या सुरू झाल्या तर किती असं छान बोलतात का, किती गोड लागतं म्हणून. आणि त्यांच्याच पद्धतीने मी आज हे भाजी करणार आहे. तर नक्कीच बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. तर मी अगोदरच भात आणि भाकर करून घेतली. आता फक्त भाजीच करायची राहिली आणि डाळ तर काय करणार नाही मी, कारण पातळ भाजी त्याच्यामुळे करणार नाही. आणि 2च माणसं खायला असल्यामुळं नेमकी करायचं काय खायचं काय त्याच्यामुळं मी एवढं जास्त आयटम करत नाही. तर मी या श्रावण घेवड्यांमध्ये शेवगा पण मिक्स करणार आहे. शेवगा आणि श्रावण घेवड्याचं कॉम्बिनेशन खूपच छान आहे. तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आणि चण्याची भाजी करतो ना आपण, तर चण्याच्या भाजींमध्ये पण आपण शेवगा जर मिक्स केला तर त्या दोन्हींचं पण कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर ट्राय तर नक्कीच करून बघा कसं काय होती भाजी आणि मला नक्कीच सांगा. तर इथे बोलता 2 शिट्ट्या पण झाल्या आणि घेवडा शिजलाय का नाही आपण चेक करूया. गरम आहे, हात भाजतोय, पण खूप छान असा शिजलाय. 2च शिट्ट्या, कारण वल्ले दाणे त्याच्यामुळं प्रेशर कुकरमध्ये लगेच शिजून जातं. तर शिजून झाले. आता मी मसाला पण करून घेतला. आता आपण फोडणी देऊया. तर फोडणीला तेल खूप कमी वापरायचं, खूप जास्त नाही वापरायचं. आधीच हेल्थचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळं अर्धी पळी तेल वापरायचे, खूप जास्त वापरायचंच नाही आहे. आता इथं मी तेल टाकलंय थोडंसं आणि हे 2 प्रकारच्या माझ्या मिरची पावडर आहेत. 2 प्रकारच्या म्हणजे एक बेडगी मिरची आणि एक तिखट मिरची. पण झालं काय, मी जिथून दळून घेतली मिरची त्याने काय केलं, गिरणीत साफ केली नव्हती वाटतं, एकावर एक टाकली तर दोन्हींचा कलर एकसारखाच होऊन गेलाय. आणि धना पावडर पण आणि हळदी पावडर, धना पावडर आणि हळदी पावडर, मिरची पावडर, हे 3च गोष्टी मी टाकल्या, जास्त नाही टाकल्या. आणि गरम मसाला तर मी वापरत नाही. त्याच्या व्यतिरिक्त मी काळा गोडा मसाला वापरते. गरम मसाला ज्या भाज्यांना जास्त जरूरत असेल त्याच भाज्यांना मी गरम मसाला वापरते. रेग्युलरमध्ये मी गरम मसाला नाही वापरत. तर चला आपण मसाला छान परतून घेऊया. आता केलेलं ते वाटण टाकले. आता हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे पहिल्यांदा, तेल सुटेपर्यंत. आणि जे आपण घेवडा शिजवलेलं आहे ना, तेच पाणी मी मिक्स केलं आहे, खूप जास्त पाणी मिक्स केलं नाही. तर आता हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत थोडं 5 मिनटं परतून घेऊया.
तर बघा याला तेल सुटायला लागलंय व्यवस्थित. तेल सुटायला लागल्यानंतर मी बाकीचं उरलेलं मिक्सरचं भांडं धुवून घेतलं आणि ते पाणी पण ओतून दिलं. आता हे मी कुकरमध्ये शिजवलेलं पाणी ते पण ओतणार आहे. आणि अर्धे बिया आहेत ते मी पोरींला खायला देते, कारण त्याच्यात मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं छान लागतंय ते मिठाचे. आणि ही भाजी बघा एवढीच ग्रेव्ही ठेवायची, खूप जास्त नाही ठेवायची, कारण खूप जास्त आता एकच टाईम खाणार आहे तर मग बाद झाले. आणि त्याच्यात मग आता शेवगा मी काय शिजवून घेतला नव्हता. शेवगा जर शिजवला तर त्याला काय एवढा टाईम लागत नाही, तर तो जास्त शिजून जाईल, त्याच्यामुळे शिजवलेला नव्हता. तर बघा आता त्याला उकळी येईल आणि 5 मिनटं 5-6 मिनटं आपण शिजवून द्यायचं आहे. शेवग्याला तेवढाच टाईम लागतो. त्याच्यावर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर 5-1 मिनटं शिजू द्यायचं आहे त्याला. तर चला 5 मिनटांनी बघू. तर बघा शेवगा शिजलाय का नाही आपण चेक करूया. पहिल्यांदा असं दाबून बघायचं हाताने. पहिल्यांदा हे ताट खाली ठेवते झाकण, कारण ते खूप गरम आहे. जी जाडी शेंगा असेल ना ती हाताने दाबून बघायची जरा, म्हणजे मग कळतं का ते शिजलंय का नाही शिजलंय ते. तर शेवगा छानपैकी शिजून गेलाय. आणि बिया तर आपण घेवडा तर तो आधीच शिजवला होता, मसाला पण आधीच छान असा परतून घेतला होता, त्याच्यामुळं छान अशी आमटी तयार झाली. आवडली तर नक्कीच करून बघा आणि मला पण सांगा कशी काय झाली ते. कधीतरी साध्या पद्धतीनं केलेलं सुद्धा खूप छान होतं. हा घेवडा श्रावण महिन्यातच असतो, तर नक्कीच आवर्जून खावा सगळ्यांनी आणि आपली पूर्वीची परंपरा पुढे चालू ठेवावी. तर चला, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा.